पहिला चेंडू प्रसाद सज्ज होतोय. हा चेंडू ओ खराब चेंडू, चेंडू फुलटॉस वरती प्रहार केला गेलाय. चेंडूला पाठवला यावेळा डिप्स लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. पहिला चेंडू खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती इकडे आमंत्रण स्वीकारलंय. चौकार आलाय. हाईटचा नो बॉलसाठी इकडे मागणी केली जातीये. नक्कीच थोडासा खराब चेंडू आणि त्यावरती मोठा फटका खेळला गेलाय. आणि इकडे टीव्ही पंच आता इकडे रेफर केला गेला या निर्णयाला पाहावं लागेल. इट्स अ पेअर डिलिव्हरी. नक्कीच पहिला चेंडू तिकडे चौकार आलाय. हाईटच्या नोबॉलसाठी मागणी केली गेली आहे, मात्र इकडे फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी आपला नियम कायम आपला निर्णय कायम ठेवायचा आहे. इकडे चौकारानं खातं सुद्धा उघडलं गेलंय. पहिला चेंडू प्रसादचा थोडासा खराब चेंडू, लेग स्टंपवरचा चेंडू इकडे फुलटॉसी बनवलाय. आणि त्यासोबत डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून चौकार वसूल होतोय. प्रसाद षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न इकडे वाईड आलाय. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू. अतिरिक्त धाव येतीये धावसंख्येवर. धावेसोबत धावसंख्या वाढली आहे, 5 अशी होतीये. सामना फार महत्वाचा आहे. दोन्ही संघ डू डाय सिच्युएशन मध्ये आहेत. इकडे विजय गरजेचा आहे. याच दरम्यान सुंदर फटका इकडे डॉनचा शतरक्षण इकडे पाहायला भेटतोय. चेंडूला पकडला जाईल. एकी धाव इथे येते. एकदा धाव धावसंख्या वाढून पोहोचली, ती 12 झाली आहे. आपण पाहतो की पॉवर प्लेची 2 षटकं जी असतात ती फार महत्वाची असतात. तिकडून आपण जितक्या धावा जमवाल तितकं आपल्यासाठी बोनस स्वरूपाच्या त्या धावा असतात. कारण जसं पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन समाप्त होतं तशा धावा बनवणं सोपं नाही, नक्कीच होणार नाही आहे. पुन्हा चांगला चेंडू आहे. इकडे बाकी वापसी करतो तो प्रसाद. उल्लेनचा चेंडू, ज्वारकर पद्धतीचा चेंडू, हलक्या हातानं चेंडूला इकडे डिफेन्सिव्ह मोडमध्ये पाहायला भेटला. बॅटर निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती धावा 11 आले. त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती एकही धाव खर्च करतोय. कमबॅक करावा लागेल इकडे प्रसादला. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न. यावेळा पायांच्या मध्ये जी आपल्याला पदतालित हवं होतं ते पदतालित तिकडे पाहायला भेटलं नाहीये. पुन्हा एकदा जाग्यावरूनच खडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क इकडे पाहायला भेटत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा चेंडू. प्रसाद ओर द विकेट मारा करेल. हा चेंडू पुन्हा ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू खेळून काढला. डिपोती क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. त्या दरम्यान दुहेरी धाव पूर्ण केली जाते. नक्कीच धावसंख्या 14 झाली आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं षटक इकडून पाहायला भेटतंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात इकडे धावा वसूल करण्याची एक नामी संधी असते. पॉवर प्लेची जी 2 षटकं असतात तिकडे 2च क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर असतात. त्यामुळे आपल्याला एकदा काही इनफिल्ड कव्हर केली तर मोठ्या धावा भेटू शकतात. तोच प्रयत्न इकडं या पहिल्या षटकाच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. सागर जाधव युवराजच्या माध्यमातून. सागर 11, युवराज 2 वरती खेळतोय. पहिल्या षटकाचं खेळ संपला. धावसंख्या 14. ऋतुराज चव्हाण गोलंदाजी मार्कवरती. डावखुरा गोलंदाज सज्ज होतोय. मॅन फ्रॉम म्हाळुंगे गोलंदाजी मार्कवरती. ऋतुराज पहिल्या सामन्यात कमालीची गोलंदाजी केली होती, पण त्यानंतर बाकीच्या गोलंदाजी साथ लाभली नव्हती. ऋतुराज गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट हँड राऊंड द विकेट मारा करताना दिसेल ऋतुराज. षटकातील पहिला चेंडू. स्ट्राईकवरती बॅटर सागर जाधव. हो, यावेळा रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा घेतोय, थोडासा बाहेरल्या बाजूला वळण घेताना दिसलाय चेंडू. यावेळा निर्धाव चेंडू आलाय.
ऋतुराज या गोलंदाजाची जबाबदारी असेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण आत्तापर्यंत जो ट्रेंड सुरू आहे, तो ट्रेंड जर पाहिला गेला तर धावा डिफेन्स होण्याच्या सिलसिला जारी आहे. मालिका खंडित करायची असेल आपल्याला ही, तर इकडे आपल्याला चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळा खराब चेंडू, जरूर एक मोठा फटका खेळलाय. पाहावं लागेल धावा किती असतील. चेंडूला पाठवलं यावेळा. पाहावं लागेल पंच कोणता ऋतुराजचा हा खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती 20. हो यावेळा बाकी चांगला चेंडू आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू होतोय. धावसंख्या 21 झाली आहे. युवराज स्ट्राईकपती असेल. बाबा लागेल षटकातील चौथा चेंडू. ऋतुराज युवराजसाठी हो पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. सुंदर चेंडू पाहायला भेटतोय. ऋतुराज जरूर या षटकात आपण एक षटकार जरूर खालाय, पण त्यानंतर मात्र आपल्याला वापसी करणं क्रमप्राप्त असेल. इकडे आपल्याला 50-55 धावापर्यंत रोखावं लागेल. कारण धावा चेस करणं हे फार अवघड काम इकडे पाहायला भेटलंय. कारण आतापर्यंत 9 सामने आणि 9 सामन्यात सातत्यानं तेच घडलंय की धावा डिपेंड करण्यात आलेत. यावेळेला सुद्धा ऑनसाईडच्या दिशेने चेंडू तडकवलाय. चेंडू वेगात निघाला. इकडे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याचमुळे एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलं जातंय. 2 धाबडे धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 24 झाली आहे. धावसंख्या 24 झाली आहे. ऋतुराज चव्हाण या षटकातील अंतिम चेंडू घेऊन सज्ज होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो भेरोना स्पोर्ट्स गिरगाव संघानं. सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय इकडे स्वीकारलाय. हो या वेळा सुद्धा रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. चेंडू जाऊन सरळ आदळलाय फलंदाजाच्या शरीरावरती. इकडे सुद्धा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 24 अशी झाली आहे. पहिले षटक तिकडे 14 धावा आणि या षटकातून धावा आले तर 10. 2 षटकाचा खेळ मागे पडलाय. धावसंख्या 24 झाली आहे. टप्पा गोलंदाजी मार्कवरती होते. मागच्या सामन्यात कमालीची गोलंदाजी केली होती. इकडे पाहावं लागेल कशा पद्धतीचा अप्रोच दाखवेल आपल्या गोलंदाजी या फॉलो मार्कवरती सज्ज होतोय सातापा. स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहतो तो युवराज. 6 चेंडू 9 या धावसंख्येवरती खेळतोय. तर जोडीला आहे तो सागर जाधव. 6 चेंडू 14 वरती खेळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये अद्याप बदल पाहायला भेटत आहेत. कारण 2 षटकाचा खेळ संपलाय. आता बाकी पॉवर प्लेचे जे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे त्याच्या मर्यादा उठवल्या गेलेत आणि 5 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर असतील. यामध्ये 2 क्षेत्ररक्षक ऑफसाईडवरती दिसत आहेत. एक डीप पॉइंट आहे, एक वाईडेस्ट लॉंग ऑफ आहे. हो काय चेंडू पाहायला भेटलाय. सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरला बाजूला वळण घेताना चेंडू नक्कीच राऊंड द विकेट आलाय. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखीन बाहेर जातोय. कमालीचं क्षेत्ररक्षण इष्ट्यांच्या मागे विजय गायकवाड यांच्याकडून माध्यमातून पाहायला भेटतंय. किती निर्धाव चेंडू इकडे पाहायला भेटतोय. धावसंख्या 24 झाली आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक, यातील हा दुसरा चेंडू. ऑनसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला सुद्धा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. युवराज
नक्कीच डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फटकवण्याचा प्रयत्न करतोय, पण बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क पाहायला भेटला नाहीये. निर्धाव चेंडू इकडेही येतोय. सातप्पा मागच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली आहे. तर तीच क्षमता इकडे दाखवावी लागेल. त्याच ताकदीने इकडे आपल्याला गोलंदाजी करणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. डिपती क्षेत्ररक्षक असेल, वेगाने चेंडूवरती येतोय. चेंडूला फील्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा फंबल झालाय खरा, पण धाव मात्र एकेरीच भेटतीये. एकदा वेळ धावसंख्या 25 झाली आहे. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचे धाडस देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. तर येथे संघर्ष हा करावाच लागेल, कारण दोन संघ इकडे या संघर्षाच्या तयारीमध्ये आहेत. पाहावं लागेल यश कोणाच्या हाती येईल. इकडे झेल टिपला जातोय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला भेटलाय. मोठा फटक्याचा प्रयत्न फसलाय. बॅटर इकडे तंबूच्या अस्त्राला जातोय. सागर जाधव माघारी परतलाय. 7 चेंडू 14 या धावसंख्या होती. माघारी परतोय. अप्रतिम झेल टिपला जातोय. होतोय. पृथ्वीराज पहिल्या चेंडू अंचाच्या दिशेने तडकवला. क्षेत्ररक्षक डीपवरती असेल. चेंडूवरती वेगाने स्मार होताना पाहायला भेटलाय आणि याच दरम्यान थोडस खराब फेकी आणि याचाच फायदा इकडे उचलला जातोय. दुहेरी धाब्याने खातो खोलतोय पृथ्वीराज आणि या 2 धाब्याने धावसंख्या वाढून पोहोचली ती 27 अशी झाली आहे. अनसाईट वरती 3 क्षेत्ररक्षक आहेत. एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन. तटीय सर्कलच्या बाहेर पाहायला भेटत आहेत. सातापा षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनसाईडच्या दिशेने. यावेळेला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. मात्र चेंडूने इकडे हुलकावणी दिली आहे क्षेत्ररक्षकाला. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4-4-4 चौकार. जबरदस्त फटका इकडे आलाय. या 4 धाब्याने धावसंख्या वाढतीये आणि धावसंख्या 31 अशी झाली आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 31. आगे फडलाय. धावसंख्या 31 झाली आहे. बाबा लागेल गोलंदाजी मार्कवरती कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय, कारण गोलंदाजी मार्कवरती बदल पाहायला भेटलाय. गोलंदाजी मार्कवरती अरविंद वैयक्तिक कोट्यातील पहिले संघासाठी अत्यंत महत्वाचं 4थं षटक घेऊन येतोय. आतापर्यंत 3 षटकामध्ये 31 धावा बनवले. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर नक्कीच बॅटिंगचा निर्णय घेतला गेला तो भेरोना स्पोर्ट्स गिरगाव संघाने. सुरुवात थोडीशी खराब होती, पण शेवट थोडासा इकडे चांगला होतोय. 3 षटकाच्या समाप्त धावसंख्या 31. 4थ्या षटकातला पहिला चेंडू ऑनसाईडच्या दिशेने तडकवलाय. क्षेत्ररक्षक माघारी असेल. 1 बाउन्स पोहोचतोय चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत.
पुन्हा एकदा इकडे एकरी धाव आली आहे. धावसंख्या 32. आता बाकी स्ट्राईकवरती पृथ्वीराज आपण पाहतोय किंवा टॅलेंटेड खेळाडू आहे. पाहणं गरजेचं राहील की संघासाठी कशा पद्धतीची इकडे कामगिरी करेल, कारण आपल्याला चांगलंच ठाऊक आहे की 60+ धावा म्हणजेच आपण ड्रायव्हिंग सीटवरती असाल. यावेळेला ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू स्लिपमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक इकडे कुलदीप पाटील पाहायला भेटले. चेंडूला फील केला जातोय. वन बाउन्स चेंडू पोहोचतो क्षेत्ररक्षकापर्यंत. एकरी धाव आली आहे. पुन्हा एक सिंगल सोबत धावसंख्या 33 झाली आहे. अरविंद गोलंदाजी मार्कवरती आला. आतापर्यंत 2 चेंडू या षटकातील डिलिव्हर्ड केलेत आणि 2 चेंडूवरती 2 धावा खर्च करतोय. 2 सिंगल त्या पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला भेटलेत. आम्हाला गेलं अरविंद षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. उजव्या हाताचा गोलंदाज आहे. होर्तो विकेट मारा करताना दिसेल. स्ट्राईकवरती बॅटर उजव्या हाताचा फलंदाज युवराज. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटली. 10 चेंडू 11 या धावसंख्येवरती खेळतोय. सेट बॅटर आहे, कारण 10 चेंडू खेळलेत म्हणजेच सेट बॅटर म्हणावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळाही तितकीशी सफलता भेटली नाहीये, पण क्षेत्ररक्षक फार डीपवरती असल्या कारणाने इकडे मात्र 2 धावा त्या बाकी आरामात पूर्ण केल्या जातील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली आहे. युवराज आणि प्रथमेश अत्यंत चितापेने इकडे बाकी दुसरी धाव बाकी तोडताना दिसलेत. या 2 धाव्याने धावसंख्या वाढती. धावसंख्या 35 अशी झाली आहे. अरविंद चौथा चेंडू. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा युवराज ऑनसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा तडकवलाय. क्षेत्ररक्षक डीपवरून पुन्हा एकदा इकडे स्वार होताना दिसलाय. एकरी धाव इथेही पाहायला भेटली. 1 धाव्याने धावसंख्या वाढतीय. धावसंख्या वाढून पोहोचली आता 36 अशी झाली आहे. धावसंख्या 36. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 7 षटकाचा सामना आहे. आपल्याला अपेक्षित असतील की त्या 65 70+ धावा पाहावं लागेल. अरविंद हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पॉईंटच्या क्षेत्रातून कट केला. चेंडू वेगात निघाला. डीपवरती एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजरवरती जायचं आहे. ते प्रथमेशला मात्र अगदीच आरामामध्ये इकडे दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. पुन्हा एकदा इकडे दुसरी धाव येते. 2 धाव्याने धावसंख्या 38 झाली आहे. या षटकात एकही मोठा फटका नाही आहे. 3 सिंगल आणि 2 दुहेरी धावा यासोबत या 5 चेंडूवरती 7 धावा वसूल केल्या जात आहेत. म्हणजेच मोठी फटक्याऐवजी सुद्धा आपण एकरी दुहेरीने इकडे धावा जमवताना दिसत आहे. शेवटचा चेंडू. अरविंद पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो तो पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडे. एकरी धाव इथेही येते. 1 धावेने धावसंख्या 38 झाली आहे. 4 षटकाचा खेळ मागे पडलाय. धावसंख्या 1 बाद 38 अशी झाली आहे. 39 झाली आहे. चार षटकाचा खेळ माघारी पडलाय. पाहावं लागेल उर्वरित 3 षटकाच्या माध्यमातून आपण कशी कामगिरी कराल. नक्कीच आपला प्रयत्न असेल की हीच धावसंख्या 70+ धावा करणं गरजेचं असेल, कारण ज्या पद्धतीच्या आत्तापर्यंत सामने झालेत किंवा ज्या पद्धतीने इकडे या स्पर्धेतील आत्तापर्यंतचा ट्रेंड आपण पाहतोय की धावा बनवणे आणि त्या धावा डिपेंड करणे हे सातत्याने इकडे पाहतोय आपण. अगदी तीच मालिका आत्तापर्यंत इकडे पोहोचली. कालच्या दिवसाचा खेळ आत्तापर्यंत त्याच पद्धतीने पुढे सरकत आलाय. आता पाहावं लागेल इकडे उर्वरित 3 षटकातून किती धावा येतील आणि नक्कीच पाहावं लागेल की या उर्वरित 3 षटकाच्या माध्यमातून कशा पद्धतीची इकडे कहाणी घडेल. इतिहास लिहायचा असेल तर आपल्याला धावा डिपेंड कराव्या लागतील आणि नव्या उमेदीने नव्या कर्तृत्वाच्या जोरावरती आपल्याला जर इतिहास लिहायचा असेल तर इकडे रनचेस मुकम्मल करणं गरजेचं आहे. पण तितकंसं सोपं नसणार आहे नक्कीच रनचेस करणे. या दरम्यान पाहूया या षटकातील पुढचा चेंडू. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू घेऊन काढलाय. चेंडू गेलाय तो गली क्षेत्रामध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. चेंडूला फेल केले गेले. याच दरम्यान पुन्हा एक सिंगल आली आणि सिंगल नंतर धावसंख्या जी आहे
ती 40 अशी बनली आहे. नक्कीच आपण पाहू की अजूनही आपल्याकडे 17 चेंडू आहेत. या 17 चेंडूच्या माध्यमातून प्रयत्न करणं गरजेचं आहे की 35 प्लस धावा आणखीन इकडे बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. हो, ऑनसाइडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. सोसली कित्येक वादळे तरी खंबीर आमचा ध्यास नवा. उरात आता जिद्द पेटली विजयाचा विश्वास नवा. आणि नशिबी पालटेलं आमचं या संघर्षाच्या काळानंतर. आणि कर्तृत्वाच्या जोरावरती लिहिला जाईल स्वप्नांचा इतिहास नवा. नवीन स्वप्नांचा नवा इतिहास लिहायचा असेल तर इकडे आपल्याला रंचेस करणं गरजेचं आहे. त्या ताकदीची गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. सातापा षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्यामुळे अंचाईच्या दिशेने चेंडू तडकवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती स्वारण्याचा प्रयत्न करतोय, पण या चेंडू आणि क्षेत्ररक्षकच्या रेसमध्ये मात्र चेंडू जिंकतोय. चेंडू निघून गेला तो सीमारेषा पार. चौकार आला. या 4 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली ती 44 झाली आहे. सुंदर फटका, जबरदस्त फटका आलाय युवराजच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार फटका. 14 चेंडू 18 वरती पोहोचलाय तो युवराज. आणि संघाची धावसंख्या 44 झाली आहे. नाणेफेकीचा कौल हा फार महत्वाचा होता आणि त्या महत्वाच्या लढाईमध्ये मात्र नाणेफेकीचा कौल हा भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगाव संघानं जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा फलंदाजी करण्याचा निर्णय आणि आतापर्यंत तो निर्णय योग्य वाटतोय, कारण अजूनही 15 चेंडू बाकी आहेत. हो, या वेळा मात्र थोडीशी गती कमी केली आहे. फ्लाइटेड चेंडू बॅटरने काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे केलाय, पण चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाही आहे. इथेही चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. युवराज 15 चेंडू 18 वरती खेळतो, तो पृथ्वीराज 6 चेंडू 11 वरती खेळतोय. सातापा षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑनसाइडच्या दिशेने तडकवलाय. क्षेत्ररक्षक इकडे येतोय चेंडूवरती, पत्र चेंडूला पकडण्यात अपयश आलंय आणि पुन्हा एकदा इकडे दुही धाव प्राप्त केली जाती आहे. प्रयत्नाची शिकस्त केली आहे जरूर, मात्र यात प्रयत्नानं यश बाकी आलं नाहीये. पण धावा या चेंडूवरती मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावसंख्या 46 अशी झाली आहे. युवराज 20 वरती पोहोचलाय. अद्याप आपल्याकडे 13 चेंडू आहेत. प्रयत्न आपला असेल याच धावा 75 प्लस करायच्या असतील तर उर्वरित 13 चेंडूच्या माध्यमातून आपल्याला आणखीन 25-30 धावा त्या बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा फ्लाइटेड वन, थोडंसं गती कमी केलेला हा चेंडू पटकवण्याचा प्रयत्न. चेंडू ऑनसाईडला गेलाय. डीपवरती फार क्षेत्ररक्षक आहे. मैदान फार मोठं आहे. बाउंड्रीज अगदीच दूरवर दूर आहे, तर त्याचाच इकडे फायदा उचलला जातोय. 2 धाब्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या 48 झाली आहे. संख्या 48 झाली आहे. 5 षटकाचा खेळ संपलाय. उर्वरित 2 षटकाचा खेळ बाकी. 12 चेंडूचा खेळ असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रसाद वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी इकडे अत्यंत महत्वाचं 6वं षटक घेऊन येतोय. दुःखांची वादळी पार करून तुझ्या मनाला हर्ष झाला पाहिजे. तुझ्या स्वप्नांना तुझ्या जिद्दीचा स्पर्श झाला पाहिजे. सुगंध दरवळ आवाज सर्वत्र तुझ्या कीर्तीचा आणि नशिबानेही सलाम ठोकला पाहिजे. असा संघर्ष झाला पाहिजे. संघर्ष हा करावा लागेल. दोन्ही संघ ताकदीने उतरले. दोन्ही संघांना इकडे विजयाची नितांत गरज आहे. इकडचा विजय म्हणजे आपण सुपर 8 मध्ये पोहोचाल आणि इथला पराभव म्हणजे या स्पर्धेतील आपलं आव्हान संपुष्टात येईल. पण इकडे स्वप्नांच्या जोरावरती संघर्ष इकडे केला जाईल, कारण दोन्ही संघ हे त्या ताकदीचे आहेत. संघर्ष इकडे नक्कीच पाहायला भेटेल. पाहणं गरजेचं राहील कोणता संघ इकडे बाजी मारताना दिसेल आणि सुपर 8ला पोहोचणारा 4था संघ बनेल. अद्याप 12 चेंडूचा खेळ बाकी. या 12 चेंडूच्या माध्यमातून 75 प्लस धावा बनवायचं एक स्वप्न आपल्याकडे असेल आणि उर्वरित 12 चेंडूतून आपल्याला आणखीन 25 धावा जर केल्या तर आपण 75 प्लस धावा करू शकाल. तितकंसं अवघड आव्हान आहे. पण जर मनाशी जर आपण एखादी गोष्ट दृढ निश्चय केला तर अशक्यही शक्य होऊ शकतं.
यावेळा पहिला चेंडू कमालीचा फटकावला, यावेळेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाईल चेंडू, सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी कमालीची ताकद इकडे वापरली गेली आहे. प्रथमेश पहिला चेंडू प्रसादचा आणि प्रसादचं स्वागत करतो या षटकामध्ये. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. प्रसादचं स्वागत केले प्रथमेशने. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू तडकवलाय, सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. धावसंख्या 52 झाली आहे. षटकातील दुसरा चेंडू, पुन्हा एकदा लो फुलटॉसचा चेंडू लॉंगऑफच्या क्षेत्रात खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल, अगदी एका सेकंदापेक्षाही कमी वेळीची मिसफिल्डिंग, मात्र त्याचा इकडे फटका बसतोय. संधी इकडे साधली आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेला हवाई सफर, चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार्क. इकडे भेटतील आपल्याला अर्धा डझन धावा. षटकाराला फटका षटकार आलाय. प्रसादच्या या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूती 12 धावा. पुन्हा एकदा एक निर्णायक क्षणी गोलंदाज पुन्हा एकदा कच खाताना दिसतोय. पाहावं लागेल प्रसाद. हा चेंडू प्रथमेश साडी, पुन्हा एकदा मोठा फटकावलाय. क्षेत्ररक्षक आहे पण जम्बलिंग इकडे झालंय. चेंडूला नीट इकडे ओळखता आलं नाहीये. चेंडू पुन्हा एकदा गेलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार 6 धाब्यांसाठी. हा चेंडू 29 वरती पोहोचलाय. तो पृथ्वीराज कमालीची बॅटिंग पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग हँडलचा इस्तेमाल केलाय. इकडे चेंडू वन पाऊन जाईल, सीमारेषा पार. दणदणीत सनसनीत झणझणीत चौकार आलाय. या 4 धावेने धावसंख्या 70 झाली आहे. पाहता पाहता धावसंख्या 70च्या झाली. या षटकातून पहिल्या 5 चेंडूती 22 धावा आलेत. अद्याप शेवटचा चेंडू बाकी आहे. हा चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश, पुन्हा एकदा आडव्या बॅटचा प्रहार केलाय. डीपती क्षेत्ररक्षक असेल. एकरी धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव इकडे पूर्ण केली जातीये. धावसंख्या वाढून पोहोचली ती 72. या षटकातून धावा आले तर 24 धावा. प्रसादचं महागड षटक या सामन्याचं पूर्णपणे दिशा बदलली आहे. जबरदस्त कामगिरी झाली आहे. धावसंख्या 72 बनली. अद्याप शेवटचं षटक बाकी आहे आणि पाहावं लागेल. इकडे आम्ही अपेक्षा करू की इकडे तरी
ती परंपरा खंडित केली जाईल आणि नवा इतिहास इकडे लिहिला जाईल. धाव रनचेस इकडे सुद्धा मुक्कमल होईल. कारण ज्या पद्धतीने इकडे दावा डिपेंड करण्याचा सिलसिला जारी आहे, तो कुठेतरी खंडित करणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतोय की नाणेफेकीचा कौल हा इकडे महत्वाचा ठरत चाललाय. आता पाहावं लागेल शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती बदल पाहायला भेटलाय. गोलंदाजी मार्कवरती वैभव. पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट आलाय. स्टंपच्या बाहेरचा चेंडू खराब चेंडू आलाय. अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या 73. नक्कीच दुनिया उम्मीद पे कायम आहे. उम्मीद आपण इकडेही करू की या धावा चेस होतील. काहीसा वेगळा इतिहास इकडे नव्यानं पाहायला भेटेल. ही परंपरा खंडित होईल. त्यामुळे इकडे या सामन्याकडे आपलं नक्कीच नजर टिकून असेल. पाहावं लागेल कोणता संघ बनेल जो सुपर 8 मध्ये पोहोचेल. पाहावं लागेल हा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने तडकवलाय. चेंडूला पाठवलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. कमालीचा फटका. कौन ऐसी बनली है. जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख सुल्तान भी बन जाएगा दिल में फकीर जिंदा रख. जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख सुल्तान भी बन जाएगा दिल में फकीर जिंदा रख. चाहे हार जाएगा जिंदगी में सब कुछ तू, लेकिन अपने हौसलों के तरकीस में वो उम्मीद का तीर जिंदा रख. दुनिया उम्मीद पे कायम है और हम यहां से आशा करेंगे की इस बार रनचेस मुकम्मल होगी. पण इकडे काय घडतंय. मोठी धावसंख्या लावली गेली आहे. 79 धावा बोर्डावरती लावलेत. अद्याप शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक आहेत. म्हणजेच पुन्हा एकदा एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याची इकडे वाटचाल असेल. अद्याप 5 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू पुन्हा 2 दिशेने या वेळेला सुद्धा चेंडूला पाठवलाय. बाकी प्रतिस्पर्धी संघाला खलनायक म्हणूनच आलाय. कमालीची बॅटिंग करतोय. नक्कीच व्यंकटेश स्पोर्ट्स नांदगाव संघासाठी खलनायकाची भूमिका मात्र इकडे युवराज आणि पृथ्वीराज या जोडीने केली आहे. कारण एक वेळ डाव फसला होता. 5 षटकामध्ये फक्त धावा होत्या त्या 48. पण पुढच्या या 7-8 चेंडूवरती मात्र इकडे धावांची बरसात केली आहे. पुन्हा एकदा पंचायतच्या दिशेने तडकवलाय चेंडू. डिपती क्षेत्ररक्षक असेल. थोडा फंबल झालाय. याचाच फायदा इकडे उचलला गेलाय. एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केले गेले आणि तिसऱ्या धाव्याची सुद्धा इकडे मागणी करतोय प्रथमेश. पृथ्वीराज पण मनाई केली गेली युवराज कडून. तर आता दोन्ही बॅटर्स कडून मात्र मोठी फटकेबाजी. धावसंख्या 87 झाली आहे. 87. पुन्हा एकदा इकडे 100च्या घरात धावसंख्या जाईल का. जर 100 व्हायचे असतील तर 2 मोठे फटके यावे लागतील. ती क्षमता आहे युवराजकडे. पाहावं लागेल हा चेंडू. यावेळा थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू यावेळा तडकवलाय. पाहावं लागेल डिपती क्षेत्ररक्षक. हेल ड्रॉप झालाय आणि याचाच फायदा इकडे उचलला जातोय. पुन्हा एकदा दुहेरी धाव. धावसंख्या 89 झाली आहे. 89 अशी धावसंख्या झाली आहे. आणि आय थिंक 1 फ्रॉम द ओव्हरचा सुद्धा इकडे इशारा आलाय. 89. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय फलंदाजी केली आहे युवराज. 21 चेंडू 38 वरती तर पृथ्वीराज 12 चेंडू 35 वरती खेळतोय. आणि आता बाकी भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगाव संघ मजबूत स्थितीत पोहोचलाय म्हणावं लागेल. एकीकडे इकडे धावा डिफेंड करण्याचा सिलसिला जारी आहे. रनचेस आतापर्यंत झाली नाहीये. दुसरीकडे आपण पाहतोय की या 2 षटकात शेवटच्या कमालीची फटकेबाजी पाहायला भेटली आहे. मागच्या 10 चेंडूवरती धावा 41 आलेत. हो पुन्हा एकदा उंचाच्या दिशेने तडकवला. यावेळेला चेंडू उंचावेत जेल टिपला जातोय. विकेट आली आहे.
केडीसी लाईव्ह या माध्यमातून आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय आणि याच केडीसी लाईव्ह या चॅनेलचे सबस्क्राईब जवळजवळ 11,000 इतके सबस्क्राईब आहेत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. हे सारे प्रेक्षक आनंद घेताना आपण पाहतोय आणि नक्कीच एक दर्जेदार स्पर्धा आणि या दर्जेदार स्पर्धेचं प्रेक्षेपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुंदर असं इकडे कौशल्य या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपलं दाखवलं जात आहे. शेवटचा चेंडू धावसंख्या 89 बनली आहे. पृथ्वीराज आणि युवराज या जोडीने मात्र आपल्या संघाला एका मजबूत स्थितीत नेऊन पोहोचवलंय. बॅटर विक्रम स्ट्राईक वरती. हो, आल्याच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू होता. आपल्याकडे ज्यादा ऑप्शनही नव्हते. याच दरम्यान पृथ्वीराजला धावबाद व्हावा लागलाय आणि धावसंख्या 89 झाली आहे. विजयासाठी आपल्याला 90 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. 7 षटकामध्ये 90 धावा, मोठ्या धावा. आपण शेवटच्या 2 षटकातून 41 धावा येताना पाहिलेत. शेवटच्या 2 षटकात 41 धावा. पुन्हा एकदा शेवट इकडे बाकी थोडासा खराब झालाय गोलंदाजांसाठी. मी आर्या बॅडीला विनंती करतो की पुढच्या रणजितची अको देखा हाल आपल्या वाडीतून आपण प्रेक्षकांनी पोहोचवायचा आहे. पण जातोय आता तर रणचेस पाहायला मिळतोय. 90 धावांचं तिथे लक्ष. 42 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असणार आणि सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विजय गायकवाडला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये
आणि त्याच्या साथीने प्रसाद आलाय. ते विचार केला तर 42 मध्ये 90 ची आवश्यकता. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर सेनवरती आणि आता मात्र आपण पाहिलं तर त्याला पूर्णपणे जास्तीत जास्त चेंडू या मॅच मध्ये घ्यावे लागतील, कारण एक मोठं आव्हान आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर 60 प्लस धावा या रन चेस झालेला नाहीयेत, या धावा अजूनही चेस झालेला नाहीयेत. बेचाळीस मध्ये 90 ची आवश्यकता. सामन्याला सुरुवात आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण पाहतोय दरम्यान डे 2 मधला शेवटचा सामना. पहिल्या बॉलवर फटका स्टेप आउट करत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी पहिल्या बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. विजय गायकवाडच्या बॅट वरून चौकार. सुरेश पहिल्या बॉलवरती चौकाराने ते स्वागत केलंय. अर्थातच आपण पाहिलं तर 42 मध्ये 90 ची गरज होती आणि तिथे एक पहिल्या बॉलवरती चौकार तुला टाकला. या चेंडूवरती आपण पाहिलं तर चॉप केलं. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतो, एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत आले. पाचव्या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. पृथ्वीराजला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अर्थातच 40 मध्ये 85 ची आवश्यकता आहे. 40 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 85 धावा. विचार केला या मॅच मध्ये तर स्टार्ट चांगला दिला. पहिल्या बॉलवरती चौकार म्हणजे तो आत्मविश्वासाने सुरुवात करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय फलंदाजांचा. स्विंग अँड मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या दरम्यान आपण पाहिलं तर इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाल्या. दुसऱ्या बाजूने प्रसादच्या बॅटमधून देखील धावा येणं गरजेचं असणार आहे, कारण अगदी पाहिलं तर मॅच मध्ये करायचं असेल, या मॅच मध्ये जर 90 धावांचा रन चेस करायचा असेल आणि या स्पर्धेतला इतिहास जर या 10व्या सामन्यामध्ये घडवायचा असेल तर तो प्रयत्न तशा प्रकारे करतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेतला. पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनला चेंडू चाललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली. उलटा स्वीप केलाय, थेट पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जमिनीला गुदगुदला करत 4 धाब्यांसाठी चौकार. नऊ या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. चौकार आला फुल टॉस बॉल वरती. फुल टोल वसूल केला. स्टेप आउट करून अवे फ्रॉम द बॉडी फटका घेण्याचा प्रयत्न, पण रमेश पाटील सरांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. डबल डिजिट मध्ये धावफलक आपण पाहतोय. 10 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे पॉवर प्लेचं षटक. सुरुवात चांगली झाली. 90 धावांचा पाठलाग करायचा. पॉवर प्लेची 2 षटकं. जितक्या धावा येतील तितक्या धावा बनवाव्या लागतील आणि तोच प्रयत्न निश्चितच मैदानाच्या आतमध्ये प्रसाद आणि विजय गायकवाड करत असताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा. खाली राहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर तितकीशी उंची चेंडूला मिळालेली नाही. लो राहिलाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 10 या आकड्यावरती धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस. जिंकण्यासाठी 36 मध्ये 80 ची गरज.
दुसऱ्या षटकामध्ये स्टेप आउट वापर विजय गायकवाडचा करण्याचा प्रयत्न राहिला. अर्थातच आपण पाहिलं तर स्टेप आउट करून हा फटका सजवला होता. थोडंसं पदलाल इत्यादी ते विजयचं पाहायला मिळालं. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत. हा प्रकार बॅटने ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आलेत, मात्र एक सिंगल इथे रोखू शकणार नाहीये. त्याची की सिंगलच्या मदतीने धावसंख्या 11 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 34 मध्ये 79 रनचेस आपण पाहिलं तर थोडासा कठीण जरूर आहे, मात्र अशक्य नाहीये. लेफ्ट केला, फटका फसलाय. एलिव्हेशनची कमतरता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडला. प्रसादचा खेळ संपला. पहिली विकेट. 11 या आकड्यावरती फलंदाज प्रसाद दाखवली पवलियन. फकरा या आकड्यावरती पहिली विकेट आणि अगदी गाण्याप्रमाणे सडोली खालसाचा डॉन मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाला. अर्थातच कुलदीप पाटील यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. 33 मध्ये आवश्यकता 79 धावांची असणार आहे. 33 मध्ये बनवायच्या 79 धावा. आणखीन एक असा व्यक्तिमत्व ज्याने करवीर क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती नेलाय. ओ पिच बॉल ऑन साइडला. फटका लाजवाब आलाय. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. कुलदीप पाटीलच्या बॅटवर चौकार. बोर्ड. कुलदीप पाटील आल्याला इथे चौकार केला. डीप प्रोटेक्शन सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या अर्थात 16 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. सिक्स्टीन ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 32-31 मध्ये 74 धावांची आवश्यकता. 31 मध्ये 74 धावा इथून पुढे बनवायच्यात. ही जबाबदारी सागर जाधव आणि त्याचबरोबर कुलदीप पाटील आणि विजय गायकवाड वरती ती जबाबदारी असणार. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी आतल्या साईडला हा चेंडू आदवला. शरीराचा वेध त्यानंतर घेतलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 2 इथे संपले. धावसंख्या 16 या आकड्यावरती. 2 षटकांच्या अखेरीस फक्त आणि फक्त 16 धावा बनवल्यात.
येस, पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने पळतो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा पृथ्वीराजला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये. स्टेप आउट केलाय समोरच्या दिशेने, डाऊन दी ग्राउंड, आमचा फटका 440 वोल्टचा झटका, षटकार. ऍक्सिलेट करण्याचा प्रयत्न तिथे केला, अर्थातच कुलदीप पाटील यांनी मात्र तिथे विकेट गमवावे लागले. एक कॅमिओ महत्वाचा असणार आहे त्यांचा देखील, कारण रनचेस मोठा आहे. मोठ्या रनचेसचा आपण विचार केला तर अशा प्रकारचे कॅमिओ गरजेचे, अशा प्रकारची फलंदाजी गरजेची असणार आणि तीच फलंदाजी करण्याचा प्रयत्न, आणि त्यामध्ये विकेट आले कुलदीप पाटील यांची. हा चेंडू वळवलाय, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय. पृथ्वीराजचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर आपण पाहिलं तर तो कमबॅक होणं गरजेचं होतं, ती विकेट येणं गरजेचं होतं. धावसंख्येला जर ब्रेक लावायचा असेल तर ती विकेट गरजेची होती आणि ती विकेट मिळवली, आणि त्यानंतर बाजीराव पाटील यांच्या विरोधात पहिला बॉल देखील चांगल्या प्रकारे हाताळला. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू मार्गस्थ जरूर होतोय, मात्र एक सिंगल इथे डबल मध्ये कन्वर्ट झाले. 2 धावा मैदानाच्या आतपरे धाव फलकावरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर याच परिसरामध्ये एका सिरियलचं शूटिंग देखील चालू आहे. अर्थातच जुली गाठ या मालिकेचं शूटिंग इथे चालू आहे, आणि त्यामधील ट्यूट्यूच्या भूमिकेत असणारे आमचे ट्यूट्यू मित्र देखील आले, त्यांचं देखील अक्षय सर यांचं देखील सहर्ष स्वागत, आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीने देखील त्याच भूमिकेतले कास्टिंग त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 23 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला, 23 ऑन दी बोर्ड. 26 मध्ये आवश्यकता 67 धावांची, 26 मध्ये 67 धावा बनवायच्यात. उखोलातला बॉल, परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतपरे पाहायला मिळालाय. पायामध्ये बेड्या टाकणारा चेंडू मैदानाच्या आतपरे इथे हाताळलाय. पृथ्वीराजचं खऱ्या अर्थाने कौतुक होणं गरजेचं आहे. जरूर आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव आले, मात्र पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा तो कमबॅक इथे मैदानाच्या आतपरे पृथ्वीराजने केलाय, राज केलाय या खेळाडूने मैदानावरती. अर्थातच विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये पृथ्वीराज पहिल्या 5 चेंडूंवरती वाईटच्या स्वरूपात 4 धावा खर्च केल्या होत्या, मात्र या सामन्यामध्ये पृथ्वीराजने खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी केली. तिथून षटक चांगल्या प्रकारे हाताळायला सुरुवात झाली आणि मॅच मध्ये कमबॅक देखील आता या करतोय. हो, यावेळेस खराब चेंडू हुक केलाय, धावा बुक केल्या जातील. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी चौकार. षटकांच्या अखेरीस 29 या आकड्यावरती धावसंख्या, 24 मध्ये 61 ची आवश्यकता आहे. 24 चेंडू मध्ये 61 धावांची गरज आहे. हा शेवटचा सामना आहे.
ही शेवटची 4 षटकं या मॅच मध्ये तरी देखील या 10व्या सामन्यामध्ये देखील रनचेस होईल का हे पाहणं गरजेचं असणार आहे. पाहिलं तर 29 आकड्यावरती धावफलक स्ट्रायकर सेनवरती बाजीराव पाटील वस्ताद मॅन फ्रॉम निगवे खालसाचा हा खेळाडू आपण पाहतोय. उद्ध्वस्त त्रिफळा वाकवल्यात लाकूडतोड गोलंदाजी बाजीराव पाटील बॅक टू दी पॅव्हेलियन. एकोणतीस आकड्यावरती तिसरा फलंदाज बाद झालाय. सूरज आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. सूरजला आपण पाहतोय बॅटिंगसाठी. 29 आकड्यावरती तिसरा फलंदाज बाद, तिसरी विकेट 29 आकड्यावरती. निश्चितच जितक्या विकेट्स येतील, जितके डॉट बॉल येतील, तितका दबाव फलंदाजी करणारी टीमवरती. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस ब्लाइंड मैदानाच्या आतमध्ये. यस, कॅमेरामॅनने देखील फोकस केलाय. आता त्याचा अक्षय चौगुले सर यांना आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. मालिकेतील एक भूमिका यांनी देखील साकारले, त्यांना आपण पाहतोय सध्याच्या घडीला. पण कॅमेराच्या भूमिकेत ओमकार पाटील सर यांनी देखील टिपलंय त्यांना. 29 आकड्यावरती धावसंख्या. यावेळेस देखील बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. वॅकेंट एरियामध्ये हा बॉल पडलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतपर्यंत दिसत नाहीये. एका धावेवरती थांबवलंय. एकच धाव फक्त आणि फक्त धाव फलकावरती. त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक वेगळे खेळ देखील चालू आहेत. अगदी आपण पाहिलं तर बॉटल फ्लिप करण्याचा गेम देखील मैदानावरती चालू आहे. आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ पाहतोय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉटल फ्लिपचा गेम देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यस यस, राहणार, उभी राहणार. यस, प्रयत्न केले जात आहेत. बॉटल उभी करण्याचे प्रयत्न इथे केले जात आहेत, मात्र बॉटल उभी होत नाहीये. तीस आकड्यावरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. फुलटॉस ऑन साइडला फटका लाजवाब आलाय. आडवा पाठचा कडवा प्रहार. विजय गायकवाडच्या बॅटवरून षटकार. छत्तीस आकड्यावरती धावसंख्या. 20 मध्ये 54ची गरज. ज्यांना जिंकायचं असतं त्यांनी विचार करायचा नसतो, अपयशाचा विचार करायचा असतो. तो फक्त आणि फक्त उद्दिष्टाचा, आणि उद्दिष्ट फक्त आणि फक्त एक आहे, या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दाखल व्हायचं आणि त्यासाठी 90 धावा चेस कराव्या लागतील. आणि तेच उद्दिष्ट मनात ठेवून इथे बॅटिंग सध्याच्या घडीला विजय गायकवाड करत असताना पाहायला मिळतोय. 36 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, भाट आणि बॉलचा संपर्क नाही. वाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा डाऊन. रमेश पाटील सरांचा इशारा पुन्हा एकदा आलाय. धावसंख्या आता पुढे सरसावते. आता 37 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 20 मध्ये आवश्यकता खऱ्या अर्थाने असणार आहे 53 धावांची. 20 चेंडू आणि 53 धावा बनवायच्या आहेत. हा प्रकार यावेळेस देखील दिशा दिल्या. फर्स्टला जवाब पाहायला मिळालेत, मात्र हा झेल होणं गरजेचं होतं. कारण आपण पाहिलं तर आज जर जेल झाला असता तर विजय गायकवाडची एक महत्वाची विकेट, आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्ध्यापेक्षा जास्त सामना हा खिशात घातला असता. कॅच ड्रॉप झाल्या दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 37 आकड्यावरती धावसंख्या. रिक्वायर्ड रन रेट 16.74च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 19 मध्ये 53ची आवश्यकता. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये रनची 6 धावांची मोहर. विजय गायकवाडच्या बॅटवरून षटकार.
आवश्यकता प्रयत्न पुन्हा एकदा बॉटल उभी करण्याचे पाहायला मिळत आहेत. यस, निश्चितच आपण पाहिलं तर कॅमेरामन सातत्याने त्याच दिशेला टिपतायत. यस, बॉटल उभे करण्याचे प्रयत्न इथे केले जात आहेत. बॉटल उभी राहिली आहे. अखेर प्रयत्नांना यश आलंय. ही बॉटल आता उभी राहिली आहे. मैदानाच्या आतपर्यंत आपण पाहिलं तर तिकडे एक वेगळा संघर्ष चालू आहे आणि मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांचा एक वेगळा संघर्ष पाहायला मिळतोय. यस, 18 मध्ये आवश्यकता असणाऱ्या 47 धावांची सामन्याच्या दिशेने आपण जातोय. अर्थातच आपण पाहिलं तर 43 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 43 स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. हा प्रकार आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. सिंगल धाव मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. एका धावेवरती इथे मात्र समाधानी राहावं लागते. विक्रमभाई पाटील आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय. 17 मध्ये 46 आवश्यकता आहे. 44 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या. जवळपास अर्धा पल्ला इथून पार पाडला. अजूनही अर्धा पल्ला पार पाडायचा आणि त्यासाठी जबाबदारी विजय गायकवाडला घेणं गरजेचं आहे. कारण लेफ्टी बॅटर साठी हे मैदान पोषक राहिलंय आणि जर विजय गायकवाड शेवटच्या बॉल पर्यंत राहिला तर निश्चितच रनचे सोपा होणार आहे व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगाव संघ. त्यावेळेस मात्र आपण पाहिलं तर फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी परत त्यात कम्युनिकेशन मध्ये गडबडी जरूर पाहायला मिळाली होती. मात्र कोणते नुकसान होताना दिसत नाही. फक्त आणि फक्त एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत आले आणि एका सिंगलच्या मदतीने 45 आकड्यावरती धावसंख्या. अर्धा पल्ला अर्धा सामना खिशात घातला. अजूनही अर्धा सामना खिशात घालायचा आणि त्यासाठी फक्त आणि फक्त 16 चेंडू मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक असणार आहेत. रनचेस पहिला या स्पर्धेतला पाहायला मिळणार का की गोलंदाजांचाच दबदबा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 16 मध्ये 45 आवश्यकता आहे. विक्रमभाई पाटील 2 चेंडू अगदी चांगल्या प्रकारे डिलिव्हर केलेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. फेकी खराब झाली आहे. यस, निश्चितच इथे फेकी खराब झाली आहे. अर्थातच फलंदाजाला माघारी धाडण्याची एक सुवर्ण संधी इथे गमावली आहे. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 46 आकड्यावरती. 15 मध्ये 44 धावा इथून पुढे बनवायच्या. 15 चेंडू आणि 44 धावांची गरज. प्रत्येक बॉल वरती ती आक्रमकता दाखवावी लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती एक मोठा फटका. प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार गरजेचा आहे. 17.60च्या सरासरीमध्ये रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये रन चेस करत असताना 75 पेक्षा जास्त धावा झालेल्या नाहीयेत. पाचची कडा पाठीमागे चाललाय बॉल. शॉर्ट थर्डमॅन मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल. पहिल्या 4 बॉल वरती 4 सिंगल्स मैदानाच्या आतपर्यंत आणि ही चिंतेची बाब व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगाव संघासाठी. कारण बॅकफुट वरती आता गेला व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगावचा संघ. 47 आकड्यावरती धावफलक 47 स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 14 मध्ये 43 आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. 14 चेंडू आणि 43 धावांची गरज. पुढचा बॉल. पाचची कडा पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आहे. 5वी सिंगल मैदानाच्या आतपर्यंत फक्त आणि फक्त या महत्वाच्या षटकामध्ये आले आहे. बागफुट वरती पूर्णपणे आता ढकललंय नंदगाव संघाला. मात्र विचार केला तर गिरगाव संघ गोलंदाजी युनिट अगदी चांगल्या प्रकारे मैदानाच्या आतपर्यंत खेळ करत असताना पाहायला मिळत आहे. 48 आकड्यावरती धावफलक. अजूनही 13 मध्ये आवश्यकता 42 धावांची असणार आहे. पाकफुटला गेले. डेलिकेट टच लेट खेळला हा बॉल. आपण पाहिलं तर पाकफुटला पाठच्या पायाच्या पाठीमागे केला. त्यामुळे आपण पाहिलं तर बॅकफुट पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला आणि एक सिंगल. या षटकामध्ये 6 चेंडू आणि 6 सिंगल्स. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतपर्यंत विक्रमभाई पाटील यांची पाहायला मिळाली. आता उर्वरित 12 चेंडू 41 धावांची गरज. जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे.
इंटरेस्टिंग सॅट आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. पहिल्या 5 षटकांच्या अखेरीस भैरवनाथ स्पोर्ट्स 48 या आकड्यावरती होता आणि व्यंकटेश्वर स्पोर्ट्स 49 या आकड्यावरती. धावसंख्या म्हणजेच काय तर धावांच्या तुलनेत सध्याच्या घडीला पुढे पाहायला मिळतोय व्यंकटेश्वर स्पोर्ट्सचा संघ. मात्र इथून पुढे आवश्यकता 12 मध्ये 41 धावांची असणार आहे. 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आणि जबाबदारी धावा रोखण्याची कोणत्या गोलंदाजावरती दिली जाईल हे देखील पाहावं लागेल. युवराजला आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 6 मध्ये धावा रोखत असताना शेवटच्या षटकापेक्षा त्या अगोदरचं षटक म्हणजे 6वं षटक हे महत्वाचं असतं आणि ते षटक हाताळण्याची जबाबदारी युवराजच्या खांद्यावरती ते दिली जाते. महत्वाचं षटक महत्वाचा गोलंदाज आपण पाहतोय. आतापर्यंत 49 धावा धावफलकावरती हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच फटक्यासाठी तो क्षेत्ररक्षक तिथे सजवला गेलाय. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. दुसऱ्या लावेसाठी प्रयत्न होईल का? दुसऱ्या लावेसाठी प्रयत्न फेकी केली जाते आणि यस आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळते. सूरजची विकेट आली आहे. धक्का बसलाय. 50 या आकड्यावरती 4थी विकेट. थेट पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेरचा धावेसाठी विजय गायकवाडच्या बॅटवर षटकार. या षटकाराने नवसंजीवनी दिले. या मॅच मध्ये पुनश्च एकदा कमबॅक झाले. 10 मध्ये 34 आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 34 धावांची गरज आवश्यकता. कधी अर्थाने आपण पाहिलं तर 34 धावांची असणार आहे आणि त्यासाठी जबाबदारी पूर्णपणे असणार आहे ती म्हणजे अर्थातच विजय गायकवाडच्या खांद्यावरती. प्रेक्षकांची गर्दी आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक हे जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून देखील आणि त्याचबरोबर मैदानावरती देखील प्रेक्षक जोडले गेलेत. यस प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 10 मध्ये 34 ची गरज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. टॉस ऑन साइडला वेळ नक्की येते पण सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं असतं. प्रयत्न केलेत. षटकार ठोकलाय. नऊ चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. सिंह हा जंगलाचा राजा असतो. तो शिकार करताना पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो. यश मिळेल की नाही हे माहित नसतं पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. म्हणूनच त्याला जंगलाचा राजा म्हणून ओळखलं जातं आणि या मॅच मध्ये राजा बनायचं असेल तर प्रयत्न करणं गरजेचं आणि विजय गायकवाड तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. 15 मध्ये 38 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. 9 मध्ये 28 धावा बनवायच्या. विजय गायकवाड चांगली बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत केली जाते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जबाबदारी आणि जबाबदारीचं ओझं खांद्यावरती उचललंय. ऑन साइडला याही वेळेस फटका आलाय. उंची जास्त लांबीची कमतरता. कॅच ड्रॉप झाले. ड्रॉप डॉल एक सोप्पा झेल इथे सोडला. एक सोप्पा झेल जमिनीला दान झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. ओ कलेक्शन करा मात्र यावेळेस विकेट आली आहे. अजिंक्यची विकेट रनआउटच्या स्वरूपात. अजिंक्य बाद होत असताना पाहायला मिळतो रनआउटच्या स्वरूपात विकेट. 63 आकड्यावरती 5वा धक्का बसलाय.
नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत अरविंद दाखवत असताना पाहायला मिळतात. 8 मध्ये 27 आवश्यकता या मॅच पर्यंत असणार आहे. अर्थातच आपण पाहिलं तर विजय गायकवाडचा चेर सोडला आणि भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगाव संघ शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यावरती क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने चुका करतो हे या अगोदर देखील आपण पाहिलं आणि या मॅच मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळते. 8 मध्ये 27 आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र बदललंय. पिच बॉल बॅटची कडा विकेट किपर वॉट कॅच कॅच ऑफ द नाईट कॅच ऑफ द टुर्नामेंट. प्रेक्षक टाळायला हरकत नाहीये. क्षणी इथे जबरदस्त झेल पकडला विकेट किपरने आणि फलंदाज माघारी. विजय गायकवाडचा खेळ संपलाय. खेळने या कॅचने खऱ्या अर्थाने सामन्याचं चित्र बदललं. एक महत्वाची विकेट ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट आता 7 मध्ये 27 आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत वैभव दाखवत असताना पाहायला मिळतात. 7 मध्ये 27 ची गरज नंतर आपण पाहिलं तर हा रन चेस थोडासा कठीण झालाय कारण विजय गायकवाडची विकेट महत्वाची विकेट आणि आता मात्र आपण पाहिलं तर थोडासा पिछाडीवरती पुन्हा एकदा सापडला. व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगावचा संघ 7 मध्ये 27 ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. स्ट्रायकर सेनवरती नवीन बॅटर वैभवला आपण पाहतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. एक धाव इथे पूर्ण केली जाते. अर्थातच आपण पाहिलं तर षटक क्रमांक 6चा खेळ संपलाय. धावा संख्या 64 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 6 चेंडू 26 धावांची गरज. जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. फक्त 26 धावांची असणार आहे. जसं आपण पाहिलं तर या मॅच मध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालंय. पहिल्या इनिंगच्या खेळाच्या शेवटच्या षटकामध्ये 22 धावा आल्या आणि 22 धावांचं षटक अंतर बनवणारा या मॅच मध्ये देखील राहिले. यास प्रेक्षक वर्ग देखील जोडले गेले. अनेक प्रेक्षक वर्ग मैदानावरती ते उपस्थित आहेत. गर्दी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आवश्यकता 6 मध्ये 26 धावांची असणार आहे. अर्थातच बॉटल फ्लिपचा गेम देखील आता थांबलाय कारण हा सामना देखील शेवटच्या षटकामध्ये येऊन पोहोचलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आकाशला आपण पाहतोय. हो फुलटॉस पहिला बॉल मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. वॅकन्सी एरियामध्ये बॉल पडलाय. अविनाशला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती
अविनाश पाहायला मिळतात. दरम्यान या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. त्या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावते 66 या आकड्यावरती. धावफलक 5 मध्ये 24 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. 5 चेंडूमध्ये 24 धावा. आडव्या बॅटने ऑन साइडला टर्न केलं जातं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले. वेगाने सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. परतले दुसऱ्या धावेसाठी आणि ते दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते का? यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यस, तिसऱ्या पंचांकडे वळवलं जात आहे. विकेट आल्या परतीचा प्रवास करावा लागणार आहे रनआउटच्या स्वरूपात. विकेट आल्या फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. अर्थातच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात ही विकेट आली आहे. 67 या आकड्यावरती 7वा धक्का. आता समीकरण 4 मध्ये 23 आवश्यकता. 4 चेंडू आणि 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. नवीन बॅटर आता साताप्पा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालेत. 4 मध्ये 23 आवश्यकता. सामन्यामध्ये अगदी पाहिलं तर पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतात. भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगावचा संघ. 4 मध्ये 23 धावा बनवायच्यात. पुढचा बॉल यष्टा उद्ध्वस्त. प्लेड ऑन. यष्टांचा वेध घेतलाय आणि त्यानंतर लेग स्टंप पाठीमागे शतपावली करण्यासाठी माघारी परतावा लागतोय. भरतीचा प्रवास. साताप्पा 0चा चष्मा घालून बाद. तीन मध्ये 23 आवश्यकता आहे. जितूला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. 3 मध्ये 23 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. अर्थातच विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय अर्थातच व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगावचा संघ. ऑन साइडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. त्याचबरोबर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव देखील आले आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट. 3 मध्ये 22 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. 3 चेंडू आणि 22 धावा इथून पुढे बनवायच्या. तसंच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर करवीर प्रीमियर लीग 2026 मध्ये एक वेगळा रेकॉर्ड देखील नोंदवला जाईल. स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 10 सामने खेळले गेलेत मी पाहिलं तर आणि त्या 10 सामन्यांमध्ये अजूनही रन चेस झालेला नाहीये. या सामन्यामध्ये देखील ते चित्र. हा 10वा सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. इथे जरूर धावा मिळतील. 4 धावा इथे पूर्णपणे मिळतील. चौकाराच्या मदतीने धावफलक जरूर पुढे जाईल. मात्र वेळेला महत्व आहे. हे फटके अगोदर येणं गरजेचं होतं. ते फटके आता येत आहेत. मात्र आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये पूर्णपणे आलाय अर्थातच व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगावचा संघ. शेवटचा एक बॉल या दुसऱ्या दिवसातील हा शेवट सामना आपण पाहतोय. करवीर क्रिकेट असोसिएशन ग्रामीण आयोजित करवीर प्रीमियर लीग 2026 चा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाचा सुपर 8 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला मिळाला. अर्थातच भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगावचा संघ ठरला या स्पर्धेचा 4था सुपर 8 चा संघ. वेल प्लेड भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगाव.